नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त जे आज अमरावती शहरामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। एकूण 40 पॉईंट्सवर फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच वाहतूक पोलीस, प्लेन क्लोथचे पोलीस, ETCचे आमचे अधिकारी कर्मचारी, गोपनीय शाखाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गस्त घालतील आणि शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये याची सर्व दक्षता आम्ही घेत आहोत। सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम असो किंवा कोणी हुल्लडबाजी करत असतील त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। सर्व नागरिकांना आव्हान आहे की काही अडचण असल्यास डायल 112 नंबरवर आपण डायल करून तात्काळ कंट्रोल रूमला माहिती द्यावी, ज्याच्यामुळे पोलीस आपल्या माहितीनुसार तात्काळ घटनास्थळी पोहोचतील आणि कारवाई करतील। सर, 1 वर्ष कालावधीमध्ये क्राईमचा रेशो कमी झाला की घट झाला काय सांगा? मागील 1 वर्षभरात ओव्हरऑल बॉडी ऑफेन्सेसमध्ये आणि गंभीर गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे आणि किरकोळ काही गुन्ह्यात वाढ झाली, पण ओव्हरऑल जे गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे। थोडे बहुत काही गुन्ह्यामध्ये वाढ आहे, थोडी कमी आहे, असे रेशो आहे। थोडक्यात सॅटिस्फॅक्टरी पोलिसिंग राहिलेली आहे आमच्या दृष्टीने आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे हे जो आमचा जो प्राईम टास्क आहे त्याच्यावर आम्ही अधिक काम करू। महिलांची सुरक्षा, मुलांची सुरक्षा, जे नार्कोटिक ड्रग्स आहेत, अंमली पदार्थाविरुद्ध आणखी जोरात कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती आणखी करू। यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई केली अंमली पदार्थाविरुद्ध, तीसुद्धा कारवाई आणखी जोरात करू यावर्षी। आणि जे काही सार्वजनिक ठिकाणी काही मारामारीच्या घटना असतील याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात हत्यार पकडण्यात आलेला आहे, हत्यार ॲक्टमध्ये मोठी कारवाई झालेली आहे। तर अशा प्रकारे कारवाई करून शहरात शांतता सुव्यवस्था ठेवण्याचं आम्ही काम अत्यंत चोखपणे आणखी करण्याचा प्रयत्न करू। नवीन वर्षानिमित्त नागरिकांना काय आवाहन कराल? सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि तसेच सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरा करताना शांततेत कोणालाही त्रास होणार नाही आणि कायद्याच्या पालन करून सर्वांनी नवीन वर्ष साजरा करावे असेच मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो।